ओमकार हत्तीनं काल पहाटे तोरसे परिसरातील बागायतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. सध्या हा हत्ती कडशी मोपा परिसरात ठाण म्हणून असल्याची माहिती आहे. हत्तीला महाराष्ट्र सीमेच्या दिशेनं हुसकावून लावण्यासाठी वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील आहेत. आमचे हांगा 3 कावते उडयल्या, 4 कावते उडयल्या. कितली वर्सां जाली तुळशी कवाते लावन? कावते लावन आमकां 20 वर्सां जाली आता. आं. 20 वर्सां जाले कावते लावन. हत्ती केन्ना आयलो तुमच्या बागायतीन? राती येयला. राती येयला. हय राती येयला. आणि कितले 4 कवाते उडयला ती? कावते उडयल्या माझे. हे पळोवंक शकता तुम्ही. तुळशीदास शिरोडकर तामोशाच्यान त्याचे 4 लाखते कवाते राती ओमकार हत्तीन उडयला. हे कवाते लावपाक मेहनत घेवपाक ताका सादारण 20 वर्सां लागली आणि 20 वर्सांनी हे लागपाक येयल्ले कवाते राती हत्तीन मुळा सकट उडयला. हे पळोवंक शकता, मुळा सकट उडयला. हे आतां शेतकऱ्यांच्या नुकसानाक वाली कोण? सरकार काय हांगा गांभीर्यान लक्ष दिना. आतां 1 वर्स जालें हत्ती 3-3 म्हयन्यांनी हांगा येवन नुकसान करता. तर हे शेतकरी बिचारे करपाचें कितें? लास्ट टायम नुकसानी सुद्दां मेळोंक ना तांकां. इतली नुकसानी मेळोंक ना जितली जाल्या नुकसानी तितली. पयशे घेवन कितें करपाचें? 20 वर्साचे कवाते माड जर उडयता, बागायत उडयता, त्या पयशांक कितें करता? पयशे आयज घेतले फाल्यां काबार जाले. माझं नाव सुबोधिनी बुधाजी परब. हां. मी हाऊस वाईफ. मी शेती करून पोट भरतं. आणि माझं काय ना, मी स्वतः ॲग्रिकल्चरचे कवाते न्हू, पंचायतीचे न्हू, हेचे न्हू, मी स्वतः इकते हाडून हे कवाते लायले. हेतूर मी काम केलं 8-9 वर्सां, आता 10 वर्सां. आणि हे 10 वर्सां मी वावरांनी कवाते केले. जाल्यार आता ते हत्ती इलो, हत्ती बरोबर 2 जण इल्ले. त्यांच्या हातीत फक्त 1 लिटराची बाटली तेलाची, आणि त्याच बाटलेन त्या हत्तीक ते कशे धांवडायतले. आणि तो काय जायना, आणि धांवडायला परतून मागीर मी कपडे हाडले, 2 टायर हाडले, आणि मी टायर ते हाडले, आणि मी आग घालून माझ्या चेड्यांनी दोघांनी, आणि ते दोघे जाण, आणि लोक असले पण लोक लांब, पण आमुळलो परतून येता. हेचेर लोकांनी काय करूचं? आम्ही गरिबांनी लोकांनी काय खावचं? हितून आता गव्हर्नमेंट दितलो ना न्हू, 1000 2000 जावं 10,000 दीत, पण आमकां फाल्यां तर हे फुटलेले कवाते हे लागलेले एका वर्साक आमकां 40,000 उत्पन्न. हे आता 8 कवात्यांनी काय करपाचं आम्ही? त्याच्याकडे ते भुरग्यांक धाडलेले बगडिवटे, त्यांच्याकडे काहीतरी पण अवेलेबल जाया न्हू. त्यांचो जीव न्हू, तांकां मारती जाले ते खंय वयतले? त्यांच्या हातीन कांयच ना. तसले हेनी ते येदे व्हडले हत्तीक ते कशे धांवडायतले? कितल्यांक येलो तो राती अंदाज? अंदाज 9:30 त्या सायडीन येतलो. हय 12 बीन असो 12 पावलो तो. उपरांत पावलो. 12 उपरांत. पण लोकांचेही केल्या, पण माझा इतके स्वतःचा केला म्हाका लागता, बाकी जगांचा म्हाका पडलेला ना. गेल्या वर्सात हय तो येयल्लो, ते 2 कवाते उडयले. पंचायतीन कोणी जेवन भोवंक ना. पंचायतीक पत्रिका दिवंक जाय आसली, ती मी दिवंक ना. तर पहिली मेन आसा, गावान काय जाता जाल्यार तांकां पहिली पत्रिका पयलीं दिवंक जाय. सांगूंक जाय. हो. तर आज 3 वर्सां जाली आरो नत्ती ह्या लोकांची अशी येऊन आमची अशी नुकसानी करता. आता तो घरात बेगीन येवपाक लागलो. लोकांचे 4-4 वर्साचे कवाते सुद्धा आडवे पाडून तो मोठी नुकसान करता. खूप नुकसान झालेली हा. हे नुकसान भरपाई गव्हर्नमेंट दिते म्हणटा, पण ती काय आमकां 2 वर्साची मेळांक ना कोणाक अजून. आणि ह्याच्या पुढे मेळ्ळी न्हू ते नुकसान भरपाई. तर हे 4 वर्साचे कवाते ते परत जावपाक कितको हें आसा. आणि ह्या कवात्यांची ह्या करून हाडले. आधी पहिलीच सरकारान माझी मागणी इतकी आसा की हत्तीचो पयलीं सारकोच बंदोबस्त करपाचो, की परत तो आनी आतां येवंक जायना हैसरचो. ही आमची रिक्वेस्ट आहा तांकां सगळ्या गांवाच्या वतीन. मी सांगतोय की ते सगळ्या गांवांत आता पयर काल उगया तेणी हें केली, तामोशा केली, आणि आयज तोरश्यान ह्या तेणी सगळं आयज उडयलेला आहा सगळ्यांचा. आज 2 वर्सां तो येवन वयता. आयज हे पावटी तर काय ना, डायरेक्ट आमच्या घर पावळेकच येलो, आणि कवाचे 4-5 कोणाचे दुसऱ्याचे कोणाचे निवडे. तसं रात्र 12:30 जायसर आम्ही त्याच्या खातीर जागरण केलं. जागेर खंय जाता तो बघू. हे वाटेन करता आम्ही ज्या प्लॉटाला, माझो प्लॉट नंबर जायला लावला गे. सांग रे तू. माझो प्लॉट नंबर 217-9. ह्याच्यात मी ते कवाते आणि भोपळी आणि केळी लायल्ले आहोत. सगळं कंप्लीट केले आणि सपाट केले आहोत.